नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश मीरा मुकुटरायकर आणि पुनश्च तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण कंटिन्यू करणार आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन या चॅप्टरचा नेक्स्ट सेशन. आणि त्यामध्ये आज टॉपिक करणार आहे आपण RH ग्रुपिंग अँड इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस. बघा, आता कालचा जो सेशन झाला लास्टवाला सेशन, त्यामध्ये आपण डिस्कस केलं की ABO ब्लड ग्रुपिंग काय आहे. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे की RH ब्लड ग्रुपिंग काय. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण कॉन्सन्ट्रेट करूया आपल्या आजच्या टॉपिकवर. बघा, सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं आहे की RH ग्रुपिंग, जसं ABO ब्लड ग्रुपिंग पाहिलं होतं त्यामध्ये 4 वेगवेगळे ब्लड ग्रुप पाहिले होते, तसंच RH ग्रुपिंग काय आहे. बघा, इन 1940 लॅन्स टेनर आणि विनर फाउंड out that another antigen of RH antigen is present on the RBCs of majority of humans. बघा, 1940s मध्ये काय झालं, लॅन्स टेनर आणि वेनर, बघा कोणते सायंटिस्ट आहेत, लॅन्स टेनर आणि वेनर, लॅन्स टेनर अँड वेनर यांना काय दिसलं, यांनी काय शोधून काढलं की एक A आणि B हे 2 अँटीजन सोडून आणखी एक अँटीजन प्रेझेंट आहे जो की मोस्ट ऑफ द ह्युमन बिंग मध्ये प्रेझेंट आहे. जसं की अँटीजन D, ज्याला आपण RH अँटीजन म्हटलं, त्याला काय म्हटलं, RH अँटीजन किंवा अँटीजन D इज प्रेझेंट ऑन द RBC ऑफ मेजॉरिटी ऑफ ह्युमन. म्हणजे मॅक्झिमम ह्युमन्सच्या RBCच्या सरफेसवर RH अँटीजन किंवा अँटीजन D हा प्रेझेंट आहे. दिस अँटीजन वॉज फर्स्ट फाउंड इन रेस्यूस मंकी. हा जो अँटीजन आहे त्याला आपण अँटीजन RH म्हटलं किंवा अँटीजन D म्हटलं. हा पहिल्या वेळेस आपल्याला कुठं फाउंड झाला तर रेस्यूस मंकीच्या ब्लडमध्ये, अँड हेन्स द नेम RH अँटीजन ऑर NH फॅक्टर. म्हणूनच त्याला आपण नाव दिलं, रेस्यूस मंकी पासून आला म्हणून RH अँटीजन किंवा RH फॅक्टर. लक्षात येऊ राहिलं. Then RH antigen is present in about 80% of human. बघा, 80% ऑफ ह्युमन बिंग्सच्या मध्ये RH अँटीजन प्रेझेंट आहे. बघा, लक्ष द्या की 80% ह्युमन बिंगच्या ब्लडच्या ज्या RBC सेल्स आहेत त्याच्या सरफेसवर हा RH अँटीजन प्रेझेंट आहे. पर्सन विथ RH अँटीजन ऑन द सरफेस ऑफ RBCs आर RH पॉझिटिव्ह. बघा, म्हणजे ज्या पर्सनच्या RBCच्या सरफेसवर RH अँटीजन हा प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणू RH पॉझिटिव्ह, आणि दोज इन हुम धिस अँटीजन इज अब्सेंट, ज्यांच्यामध्ये हा अब्सेंट आहे त्याला आपण काय म्हणू, RH निगेटिव्ह. बघा, ज्या पर्सनच्या, ज्या ह्युमन बिंगच्या ब्लडमध्ये RBCच्या सरफेसवर RH अँटीजन प्रेझेंट असेल त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणू, आणि ज्याच्या RBCच्या सरफेसवर, ज्या पर्सनच्या RBCच्या सरफेसवर हा अँटीजन अब्सेंट असेल त्याला आपण RH निगेटिव्ह म्हणू. RH अँटीबॉडी इज नॉट प्रेझेंट नॅचरली इन RH ऑर RH निगेटिव्ह पर्सन. बघा, आता ज्या RH अँटीजन आहेत त्यांच्यामध्ये RH अँटीबॉडी हे नॅचरली प्रेझेंट नसते. ते RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह या दोन्ही पर्सनमध्ये नॅचरली RH अँटीबॉडी प्रेझेंट नसते. इफ RH पर्सन इज एक्सपोज टू RH ब्लड then his body will form specific antibodies against RH antigen. जर आपण RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह यांचं ट्रान्सफ्युजन केलं तरच काय होते की त्या ब्लडमध्ये RH अँटीजनच्या अगेन्स्टमध्ये अँटीबॉडीचं फॉर्मेशन केले जाते. नॅचरली RH अँटीबॉडीज प्रेझेंट नसतात. यानंतर बघा, धिस मे कॉज क्लम्पिंग अँड डिस्ट्रक्शन ऑफ RBCs. आणि जर आपण डिस्ट्रक्शन केलं RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्हच्या ब्लडचं तर त्याच्यामुळे काय होऊ शकते, तुमच्या RBCs डिस्ट्रॉय होऊ शकतात, डिस्ट्रक्शन होऊ शकते आणि क्लम्पिंग होण्याची शक्यता असते. हेन्स RH ब्लड ग्रुप्स शुड बी ऑल्सो मॅच बिफोर ट्रान्सफ्युजन. जसं आपण ABO ब्लड ग्रुपिंग सिस्टीममध्ये ब्लड ग्रुप मॅच केले होते, तसंच हा RH ब्लड ग्रुप सुद्धा ब्लड ट्रान्सफ्युजन करण्याच्या अगोदर मॅच झाला पाहिजे, तरच ब्लड ट्रान्सफ्युजन हे सक्सेस होते. ठीक आहे. त्याच्यानंतर या RH फॅक्टर पासून किंवा RH ब्लड ग्रुपिंग पासून एक डिसीज होतो, डिसऑर्डर होतो याच्या मिसमॅचिंगमुळे. तो डिसीज सांगितला आहे तुम्हाला इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस. बघा, आता इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस हा डिसीज काय आहे, हा डिसऑर्डर काय आहे, ऑल्सो नोन ॲज हेमोलिटिक डिसीज. बघा, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिसिस याच डिसीजला आपण काय म्हणतो, हिमोलिटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न, ज्याला आपण HDN सुद्धा म्हणतो. हिमोलिटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न याला आपण इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस म्हणत आहे. आता इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस काय, इट इज अ स्पेशल केस ऑफ RH मिसमॅचिंग. बघा, हे कशाशी रिलेटेड डिसीज आहे, जेव्हा RH फॅक्टर मिसमॅचिंग होतील, ज्याला आपण RH मिसमॅचिंग म्हणतो. दॅट इज RH इनकम्पॅटिबिलिटी, ज्याला आपण RH इनकम्पॅटिबिलिटी सुद्धा म्हणत आहे. इट ऑकर्स वेन मदर इज RH निगेटिव्ह. हा केव्हा आढळतो, जेव्हा मदर RH निगेटिव्ह असते अँड फिटस
इन हर इज RH पॉझिटिव्ह आणि तिच्या मध्ये असलेला तिच्या एम्ब्रिओमध्ये असलेला जो फिटस आहे तो RH पॉझिटिव्ह असतो. मदर RH निगेटिव्ह आणि त्याचा जो फिटस असतो तो काय असतो RH पॉझिटिव्ह. आणि हा फिटस RH पॉझिटिव्ह केव्हा असतो जेव्हा त्या मदरचा हस्बंड जो आहे तो जर RH पॉझिटिव्ह असेल तेव्हाच तो का असेल किंवा तो एम्ब्रिओ का असेल RH पॉझिटिव्ह असेल. बघा मदरचा जो ब्लड ग्रुप आहे तो RH निगेटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये डेव्हलप होणारा जो एम्ब्रिओ आहे तो त्याच्यामध्ये असणारं जे ब्लड आहे ते RH पॉझिटिव्ह आहे. द ब्लड ऑफ मदर अँड फिटस डू नॉट कम इन द कॉन्टॅक्ट ड्युरिंग प्रेग्नन्सी. आता प्रेग्नन्सीच्या वेळेस काय होते की जे मदरचं ब्लड आहे आणि त्या फिटसचं ब्लड आहे हे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट बोथ ब्लड आर सेपरेटेड वेल बाय द प्लॅसेंटा. आता हे फॅक्ट कशामुळे आहे की हे ब्लड का बरं एकत्र येत नाही, ते सेपरेट का बरं राहते तर प्लॅसेंटा जे प्रेझेंट असते त्या एम्ब्रिओमध्ये प्लॅसेंटा जे प्रेझेंट असते जे नरिशमेंट प्रोव्हाइड करते त्या फिटसला ते दोन्ही ब्लड मिक्सअप होऊ देत नाही, त्याला डिफरन्शिएट ठेवते. त्याच्यानंतर हाऊ एव्हर ड्युरिंग द डिलिव्हरी ऑफ द बेबी देअर इज पॉसिबिलिटी दॅट RH निगेटिव्ह ब्लड ऑफ द मदर माइट गेट एक्सपोज टू स्मॉल अमाऊंट ऑफ RH पॉझिटिव्ह ब्लड ऑफ द फिटस. बघा आता काय होते की ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या वेळेस हे दोन्ही ब्लड मिक्सअप होत नाही, परंतु काय होते हाऊ एव्हर ड्युरिंग द डिलिव्हरीच्या वेळेस काय होते की बेबीचं जे ब्लड आहे त्याची पॉसिबिलिटी आहे की मदरच्या ब्लड सोबत बेबीचं ब्लड जे काय एक्सपोज होऊ शकते, कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकते. लक्षात येऊ राहिलं. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, ड्यू टू धिस मदर्स बॉडी स्टार्ट प्रोड्युसिंग RH अँटीबॉडीज. आणि याच्यामुळे जेव्हा बेबीचं आणि त्या मदरचं ब्लड मिक्सअप व्हायला लागते किंवा थोडं काही अमाऊंटमध्ये जरी कॉन्टॅक्टमध्ये आलं त्या कंडिशनला मदरची बॉडी काय करते की RH अँटीबॉडीज प्रोड्यूस करणं स्टार्ट करते. काय करते RH अँटीबॉडीजचं प्रोडक्शन स्टार्ट करते अगेन्स्ट RH अँटीजनच्या अगेन्स्टमध्ये. धिस द फर्स्ट डिलिव्हरी ऑफ द सच मदर ऑकर्स नॉर्मली. बघा आता अशा मदरची आणि अशा फिटसची जे फर्स्ट डिलिव्हरी असते ती नॉर्मल होते. फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस पाहिजे त्याप्रमाणे काहीच प्रॉब्लेम येत नाही, फर्स्ट डिलिव्हरी ही नॉर्मल होते. परंतु हाऊ एव्हर ड्युरिंग सबसिक्वेंट प्रेग्नन्सीज, बघा याच्यानंतरच्या फ्युचरमध्ये येणाऱ्या ज्या प्रेग्नन्सीज आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे RH अँटीबॉडीज फ्रॉम द मदर कॅन लीक इन टू द ब्लड ऑफ फिटस. बघा आता RH म्हणजे मदरमध्ये ज्या पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस ज्या RH अँटीबॉडीज फॉर्म झालेल्या आहेत त्या सेकंड डिलिव्हरीज किंवा फ्युचर डिलिव्हरीच्या वेळेस काय होतात त्या लीक होऊ शकतात फिटसच्या ब्लडमध्ये. आणि फिटसच्या ब्लडमध्ये जर त्या लीक झाल्या तर धिस डिस्ट्रॉय द RBC इन दॅट फिटस. आणि त्या फिटसमधल्या ज्या रेड ब्लड कॉर्पस्कल आहे त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम त्या RH अँटीबॉडीज करतात. हेन्स इट मे कॉज द डेथ ऑफ द फिटस. आणि त्याच्यामुळे त्या फिटसची डेथ होऊ शकते किंवा कॅन कॉज सेव्हरल ॲनिमिया, किंवा त्याला ॲनिमिया होऊ शकते किंवा त्याला जॉन्डिस पण होण्याची शक्यता दाट असते. लक्षात येऊ राहिलं ना. त्यानंतर दिस कंडिशन कॅन बी अवॉइडेड बाय गिव्हिंग RH अँटीबॉडीज. आणि हे जे कंडिशन आहे हे आपण अवॉइड करू शकतो कशाने, बाय गिव्हिंग RH अँटीबॉडीज टू द मदरला RH अँटीबॉडीज देऊन मदर इमिजिएटली आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट चाइल्ड, म्हणजे फर्स्ट चाइल्डच्या डिलिव्हरीनंतर लगेच मदरला आपल्याला RH अँटीबॉडीज द्यावं लागतात. दीज अँटीबॉडीज विल डिस्ट्रॉय स्मॉल अमाऊंट ऑफ RH अँटीजन. आणि ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत ह्या काय करतात की स्मॉल अमाऊंट ऑफ RH अँटीजनला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात जे की मदर्सच्या बॉडीमध्ये फॉर्म झालेले आहेत, एंटर झालेले आहेत. अँड धिस प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज इन द मदर्स ब्लड. आणि हे काय करते की मदरच्या ब्लडमध्ये फॉर्म होणाऱ्या अँटीबॉडीजला डिस्ट्रॉय करण्याचं काम करू राहिलो. हा होता आपला डिसीज इरिथ्रोब्लास्टोफिटालिस. बघा इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस ज्यालाच आपण हिमोलिटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न म्हणजे SDN म्हटलेला आहे. हा CET आणि नीट दोन्हीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. काल मागच्या लेक्चरला आपण ABO ब्लड ग्रुपिंग पाहिलं, आजच्या लेक्चरला आपण RH ब्लड ग्रुपिंग पाहिलं आणि इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस हा डिसीज पाहिला. ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करून ठेवा. बाकीचा जो नेक्स्ट पोर्शन आहे आता कोॲग्युलेशन ऑफ ब्लड आपल्याला नेक्स्ट सेशनमध्ये कंटिन्यू करायचा आहे, ते आपण आता नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.